आज आम्हाला पहिली स्विगीची ऑर्डर आलेली आहे. स्विगीवरून पहिली ऑर्डर आमची. कशाची होती कोमल? पेरी पेरी फ्रेंच फ्राईज, अंडा बुर्जी, चपाती हां. तर स्विगी अच्छा नको शिकव तिला हाफचं. ती सगळ्यांना हाफ करेल ती. बेटा कोणी मारलं तुला? ऑर्डर आली, आपण एक रेडी करणार. आपल्याला 2ची आली, आपण 2 रेडी करणार. आपल्याला अजून डिलिव्हरी बॉय असाईन नाही झालाय. आलाय वाटतं डिलिव्हरी बॉय बाहेर. आलाय का बघ? 0 मिनिट दाखवत आहे. तर नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मान्य काल ब्लॉग आला नाही, त्यामुळे तुम्ही जरा परेशान असाल. पण पडली तर मग पडली तर मग हे बघा इकडं. उठ ना बेटा, उठून बस ना. नमस्कार कर चला. झोपून करत असेल नमस्कार. हां, तर विषय काय तुम्हाला सांगतो बरं का मित्रांनो. असा विषय झालेला आहे की एक थोड्या वेळापूर्वी एक ऑर्डर आली होती. शांत बसा, शांत बसा. थोड्या वेळापूर्वी एक ऑर्डर आली होती. मी जिमला गेलो होतो, एक आलू पराठ्याची. आणि तो आलू पराठा नेमकेच आता पोहोचला. आणि परत एक ऑर्डर पडली एक आलू पराठ्याची. आणि दोन्ही पण जे नावं होते ते मुस्लिमच आहे. आणि विषय काय झालेला आहे तुम्हाला सांगतो मी. थांबा एक मिनटं. हे बघा, हे बघा येडा बायांनो, हटा एक मिनटं. हां हटा चला. तर विषय काय झालेला आहे माहिती आहे का. आमचं जे कॅफे आहे ते नवीन असल्यामुळे नाही का आमच्याकडे ऑफर चालू आहे बघा. थोडे डिस्काउंट्स वगैरे जे आहे ना ते झोमॅटोनं आम्हाला कुपन दिलेले आहेत, ते आम्ही यूज करतो आहे. आणि त्यांना ऑफर पडलेली आहे. तर त्यामुळं काय होतं आहे माहिती आहे का. हां थांब ना. अरे पायरे तुम्हाला दाखवतो एक सेकंड. हां थांबा. अरे सोड एक मिनिट, सोड खाऊ नये. तर तुम्हाला दाखवतो मी काय विषय आहे बघा. हे मी झोमॅटो ॲप ओपन केलं आहे आपलं. थांब ना एक मिनिट, थांब ना, बोलू नको तू. हो जास्त खुश झाली तरी पण चावती बरं का पिऊ रितू. तर हे बघा, हे आपलं कॅफे आहे. आणि इथून आपण जर कधी एक आलू पराठा ॲड करायला गेलो तर आपल्याला तो कितीमध्ये पडतोय ते दाखवतो तुम्हाला. मी कंटिन्यू केलं आहे. थांब ना बेटा एक मिनटं, थांब ना, थांब. हे बघा इथं तर माझ्या याच्यात आता कुपन कोड दाखवत नाही आहे. पण जे नवीन युजर आहेत का त्यांना इथं 50% ऑफचा कुपन कोड दाखवते. म्हणजे हे जवळपास 80 रुपयामध्येच त्यांना एक आलू पराठा पडतो. बंद चालू होतं ते. बोल हां थांब ना आता, सोड एक मिनटं. तर हे 30 रुपये भरले तर 3 महिन्यासाठी फ्री डिलिव्हरीचं ऑप्शन चालू होतं. तर ते एक 30 रुपयाच्यातून कमी होऊन जातील 190 मधून. आणि परत जे आहे 50% अमाऊंट जी आहे ती देखील कमी होईल. तर मग आलू पराठा जो आहे तो जवळपास 80-90 रुपयालाच पडलेला असणार आहे. तर त्यामुळे हे 2 ऑर्डर सेम पडल्यात असं मला वाटतंय. आणि काय झालं आहे ना, जिकडून पहिली ऑर्डर पडलेली होती का सेम त्याच तिकडचीच ऑर्डर पडलेली आहे. तर मला असं वाटतं हे कोइन्सिडन्स नाही आहे. आणि हे 2 एकच ऑर्डर करताय म्हणजे काहीतरी विषय असू शकतो. पण ठीक आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला 1ची ऑर्डर आली, आपण 1 रेडी करणार. आपल्याला 2ची आली, आपण 2 रेडी करणार. आपल्याला अजून डिलिव्हरी बॉय असाईन नाही झालाय. आलाय वाटतं डिलिव्हरी बॉय बाहेर. आलाय का बघ? 0 मिनिट दाखवत आहे. तर इकडे हे तयार करताय. हे बाई झाडू काढणं चालू. ही पोरगी बागा झाली. उठ का उठ. झालंय कोमल? हे आईनं आलू पराठा बघ किती छान केलेला आहे. आमचा तवा काळा का आहे याविषयी आपण एखाद्या वेगळ्या दिवशी आपण चर्चा करूया. आता नका करू तुम्ही चर्चा. ओके. आणि हे अमूलचं बटर यूज करतो बरं का आम्ही दुसरं बटर यूज करत नाही. चला रेडी करू का ऑर्डर? हां ऑर्डर रेडी केलेली आहे. आणि ऑर्डर आता घ्यायला तो हो खूप छान आहे. आई असेच पराठे करत जा, खूप छान बनलेले आहेत. आणि पोट भरल, चांगला आशीर्वाद भेटेल तुला सगळ्यांकडून. जेवढे लोक खातील तेवढ्या लोकांकडून. हापकर बा कर हाप. अच्छा नको शिकव तिला हाफचं. ती सगळ्यांना हाफ करेल ती. बेटा कोणी मारलं तुला?
हे टिट्ट्या एवढं बोलायला लागला ना, टिट्ट्याचा विषयच नाही राहिलेला आहे. टिट्ट्याचं मला काहीच समजत नाहीये. हो चिकट टेप धरायची का? बरं, माझी बायकोने मला बोलवलेलं आहे, तर मला तिचं काम ऐकावं लागेल, कारण की मला तिला नाराज नाही करता येत. माझी बायको बापरे बाप, मला नाराजच करत नाही खरंच. नाहीच करत नाराज मी. नाही करत. तुला ही गोष्ट मान्यच करावं लागेल कोमल. हा ना, मान्य करते मी. आपण दोघं जण जोपर्यंत सोबत आहे ना तोपर्यंत व्यवस्थित चालू, एवढं लक्षात ठेव. कळालं का? ज्या दिवशी पांगलं त्या दिवशी पांगलं. थोडंसं हे बघा, हे एका हाताने व्हिडिओ चालू आहे म्हणून हे सगळा प्रॉब्लेम होत आहे. किती दे. ओके आणा. आणि तुम्हाला काय सांगू मित्रांनो, बरेचसे लोक म्हणतात लाईट का बंद केला. बरेचसे लोक म्हणताय की तुम्ही एवढा महाग 130 रुपयाला आलू पराठा देत आहे, त्यात पॅकिंगची जी कॅरी बॅग आहे ग्रे कलरची तीच आहे 4 रुपयाची का 5 रुपयाची. हां तुम्ही सांगा, ते आम्ही त्या ज्याच्यात पॅक करतो ते 2 रुपयाचं. केचप हे सगळं मिळून आम्हाला ते पुरलं पाहिजे ना. आणि त्यात प्लॅटफॉर्म फी म्हणजे ते 5-1 रुपये त्याला जातात. ते झोमॅटो वगैरे घेतं किंवा स्विगी घेतं आहे. आणि आज आम्हाला पहिली स्विगीची ऑर्डर आलेली आहे. स्विगीवरून पहिली ऑर्डर आमची. कशाची होती का मग? पेरी पेरी फ्रेंच फ्राईज, अंडा बुर्जी, चपाती. हां तर स्विगीचं दाखवतो तुम्हाला मी. हे नाही आण. हे बघा, आजची 211 रुपयाची आपली स्विगीची कमाई झालेली आहे. म्हणजे स्विगीवरून एकच ऑर्डर पडलेला आहे आत्तापर्यंत म्हणण्यापेक्षा 3 दिवसामध्ये. ते आलाय का विचार झाला? तर असा एकंदरीत विषय म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर असे नवीन अनुभव आम्हाला येतच राहतात. आणि त्यातल्या त्यात कोमल तुला काय वाटतं, एकाच माणसानं ऑर्डर केलं असेल? अरे गेली. ही जीप काढतीये वेडी. त्यासाठी मग त्यांना माणसं बोर्ड पहा म्हणून इथंच म्हणून नाही रस्ता आहे का नाही बाहेर निघाला. हां का? ओके, तर असा विषय आहे बघा मित्रांनो. आणि हे दिवसभर आमचं काम चालूच राहतं. म्हटलं काल व्हिडिओ का नाही घेतला, तर काल मला बऱ्याच म्हणजे आजच्या दिवशीच काय असतं, कधी डाऊन आणि कधी अप असं चालूच राहतं आहे. थोडंफार कधी शिल्लक ऑर्डर पडतात, कधी कमी पडतात. तर त्या गोष्टी आपल्याला सांभाळून घ्याव्या लागतात आणि त्यामध्येच जरा आपला दिवस जात असतो. आता आम्हाला तर हे कामच लागल्यासारखं झालं आहे. काय काढलं? हे फुल काढलं बरं मित्रांनो. असं फुल असतं तुमच्या इकडे. हां जा बाहेर खेळा, चा खेळा बाहेर. आतमध्ये यायचं तर नाव घेत नाही पोरी, नुसतं बाहेर जाऊ द्या म्हणते आम्हाला. कायच करावं आणि कायच नाही. आता तुम्ही सगळेजण व्हिडिओची वाट बघत असतात. आता म्हणू नका मला आम्ही कोणी बघत नाही, तर बघतात. तुम्ही कमेंट करायला इथपर्यंत आले म्हणजे तुम्ही वाट बघतच होते व्हिडिओची, कधी येतो याचा व्हिडिओ, कधी आम्ही याला कमेंट करतो. हां तर बघा असा विषय चालू आहे. तो फोन घे इकडे, तिकडे फोन येईन त्याचा. एक तर प्रॉब्लेम असा आहे ना, कॅफेचं नाव ठेवलेलं आहे आपली आई कॅफे. ठीक आहे, लोक पहिले विचार काय करतात, कॅफे असेल, त्यानंतर कळतं की हे क्लाउड किचन आहे. क्लाउड किचन आहे. ओम सावळे म्हटलं जालन्यामध्ये खूप सारे लोक ओळखतात बरं का. स्वस्त जालन्यामुळे नाही का, ऑलमोस्ट 10 मधले 7 लोक ओळखायला लागलेले आहेत. तर तो विषय झालेला आहे. जर का तिथं ओम सावळे नाव आलं असतं तर बरोबर लोक घरी पण आले असते. पण ते आपली आई कॅफे आले की ते विचारत येतात, पण कोणी सांगत नाही आपली आई कॅफे कुठे आहे. तर लोकांना माहित नाही ना. हां तर मग ते कॉलच करतात आणि मग आपण त्यांना ऑर्डर वगैरे देत असतो. तर असा एकंदरीत आमच्या घरी रोज विषय चालू राहतो. आता मला जेवण वगैरे करायचं आहे. आता मी थांबा ना 1 मिनटं. आता संध्याकाळी जिम चालू केलेली आहे, जेणेकरून वेट थोडं कमी झालं पाहिजे. पण बघू आता काय होतं. तर काय वाटतं कोमल तुला, होईन वजन कमी? नाही ना, नाही म्हणते. बघू जेवली का? काय खाल्लं? हा चिकन खाल्लं मित्रांनो आज. चिकन मटन खाल्लं आज. हां आणि हो, तर तुम्हाला हे पण सांगायचं आहे की आम्ही जे व्हेज वगैरे करतो तर त्याचे आमचे भांडे वेगळे आहेत आणि नॉनव्हेजचे वेगळे आहेत. आम्ही ते वेगवेगळे केलेले आहेत. आता तर असा विषय आहे.
चला आता मी आवरून घेतो, पटकन दिवशी जेवण घेऊन करतो आणि मी डायरेक्ट आता तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. आणि तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्या इन्स्टावर येऊ शकता, तिकडे मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. काय उद्या ना आम्ही दोघी शॅम्पूने आंघोळ करणार आणि आपलं खाणार तो शिडो करा. आप्पे भिजू घातली तू? ती काय म्हणली उद्या सकाळी मी साबणीने आंघोळ करणार, आप्पे करणार आणि मगच व्हिडिओ बनवणार. वा रे वा. चला सकाळी भेटतो मित्रांनो, नाही तर व्हिडिओ जास्त मोठा होत जाईल. नमस्कार परत एकदा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा. काय कर बरी परीला आज सुट्टी आहे, कारण की आज सॅटर्डे आहे, सेकंड सॅटर्डे म्हणून तिला सुट्टी आहे. आणि आज तिने सकाळ सकाळी आप्पे खाल्ले हो की नाही? खुश झाली का? मम्मीनं ऐकलं बाबाची, मम्मी तिला आप्पे करून दिले म्हणून ती हॅप्पी झाली. आणि काल काय विषय झाला माहिती आहे का? काल अचानक एका मग एक 4 ऑर्डर पडल्यात आणि आमची जी तारांबळ उडाली ते आमचं आम्हालाच माहिती आहे. कारण की कारण की एक घ्यायला येईपर्यंत दुसरी ऑर्डर पडलेली, मग स्विगीची पडली, म्हणजे जेवायला पण उशीरच झाला. पण मग सगळेजण असले की हे सगळं हँडल होऊन जातं. तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की पैसे तू मग कोमलला दिले, आईला दिले, मग रोहिणीला का दिले नाही? तर आम्ही सगळेजण एकत्रच आहोत, तर ते एकत्रमध्येच खर्च होतात पैसे. आमचा किराणा सुद्धा एकत्रच येतो, त्यामुळं असं पैसे द्यायचा विषय कोणासोबत नाही आहे. आणि ते पण आईजवळ दिलेत, म्हणजे ते आईला हे करता येईल. आईनं ते कोमलजवळ दिले होते, पण ते पैसे राहणार तर आईजवळच आहे. मला याचा खूप त्रास होत आहे, म्हणजे बघा तुम्ही किती मोठं झालं आहे बघा. आज माझी जागा सुजली थोडी आणि कोमलचा पण गाल सुजलेला आहे, कारण की तिला दवाखान्यात नेलं होतं दाढीमुळं तिचं दाढ सुजलेली, त्यामुळे तिचं गाल सुजला आहे. त्यामुळं कालचे काहीच व्हिडिओ झाले नाहीत आणि सगळी आमची परेशान झाली. काल दुपारी आम्ही आमचं रेस्टॉरंट बंद करून ठेवलं होतं, कारण की आम्हाला थोडं दवाखान्यात जायचं होतं म्हणून. तर असा विषय झाला होता काल एकंदरीमध्ये. म्हटलं चला तुमचं जरा शेअर करूया. आणि थोडंफार सामान देखील आणायला जायचं आता. हो छान. आम्हाला एक छोटं कुकर पण आणायचं आहे आणि क्लाउड किचनसाठी लागणार थोडं सामान पण घेऊन यायचं आहे. त्यासाठी आज आम्ही जाणार आहे बाहेर. पप्पा तुम्ही नाही नेत मला जायचं आहे. बेटा तुला नेलं तर मग सामान कोण आणीन? सामान कोण आणीन? मी घरी जाते मग दादू. आणि राहायला प्रश्न याचा आहे, जिम चालू केल्यामुळे अंग खूप दुखायला लागले. आता थोडा आराम करायचा आणि नंतर मग व्हिडिओज वगैरे घ्यायचे, कारण की प्रमोशनचे पण खूप सारे व्हिडिओज येऊन पडलेले, सगळे तुम्हाला दिसतच असतील. थोडेफार करून मी करतो ॲडजस्ट, माझ्याकडून होईल तेवढं मी करत असतो. आणि बघू आता काय नाही. आमच्या गल्लीत पण आज एक कार्यक्रम आहे, त्यामुळे आज गल्लीमध्ये म्हणजे रस्ते थोडे इकडे तिकडून बंद केलेले आहेत, पण ठीक आहे चालूच राहणार आहे. बघू आता काय विषय आहे काय नाही. काय म्हणते बा काकू? आप्पे एकदा सकाळी केले म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळ, असे 4 टाइमचे आप्पे होतात. काय कोण एवढं कशाला भिजू घालायचं? फक्त नाश्ता खाता, आम्ही खातो 3 टाइम खातो आम्ही. पण का खायचे 3 टाइम? आम्हाला आवडतं, आम्ही खातो, संपून टाकतो. नाश्त्यासारखंच ठेवलं पाहिजे. मग आमची तिघी चौघी नाव होतं. आता आजी जेवल्या, आजीने आप्पे खाल्ले, आता मी खाल्ले. बघू काय नाही मित्रांनो. आणि आमच्या इकडे आहे ना स्विगीपेक्षा झोमॅटो जास्त चालतं. बाकी तुमच्या इकडे काय चालतं जास्त ते सांगा. आमच्याकडे स्विगी जास्त चालत नाही. आपल्याला स्विगीचे फक्त 2च ऑर्डर पडलेले आहे 3-4 दिवसामध्ये. झोमॅटोचे कंटिन्यू 2-3 तरी पडतात. झोमॅटो जास्त लोक बघतात स्विगीपेक्षा. म्हणजे तिसरं एक नवीन एक ॲप आलेले ते माहीत नाही मला. माहिती झालं नवीन आता. बघू आता अजून काय. आता ते बोर्ड वगैरे लावलंय, एक स्टॅम्प तयार करायचा आहे, बँकमध्ये अकाउंट ओपन करायची, म्हणजे हे सगळे कामं माझ्या मागे लागलेले आहे. आधार उद्यम पण काढून टाकलेलं आहे, करंट अकाउंट ओपन करायचं आहे, जेणेकरून त्यावर ते सगळे पेमेंट्स वगैरे आले पाहिजे आणि सगळीकडून व्यवस्थित चाललं पाहिजे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर सगळं काही व्यवस्थित चालेल. तुम्ही सगळेजण सपोर्ट करा, कारण की काय आहे ना, काही लोक वाईट बोलत आहे पण त्यांना आपण इग्नोर करूया किंवा स्किप करूया. पण तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करत असाल. कसं असतं, काही जर कधी कोणी चालू करत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्हच बोललं पाहिजे, त्यांना आपण शुभेच्छाच दिल्या पाहिजे. आपल्यामध्ये निगेटिव्हिटी त्यांना कशाला दाखवायची, माझं असं म्हणणं आहे. काहीतरी 2-4 आयडिया आहेत ज्या कंटिन्यू आपल्याला वाईट कमेंट करत असतात, पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. म्हणतं जाऊ द्या. काय बोलल्यानं कसं आहे, बोलल्याने शब्द वाढतात आणि परत
ते अजून बोलते, मग मी अजून बोलेल, मग त्यापेक्षा नकोच ते बोललेलं. त्यामुळे मी इग्नोर करत असतो. कमेंट्सचा तर मी ताण घेत नाही, पण काय असतं ना, सगळे लोक कमेंट्स वाचतात त्यामुळे जरा वाटतं. पण ठीक आहे, जाऊ द्या, करा तुम्हाला करायचं. जर तुमचा आनंद जर की त्या कमेंट्स करण्यात असेल वाईट कमेंट तर करा, पण मी ते वाचणार नाही. आणि दिसलं तर मी ते डिलीट करून टाकत असतो. बरेच लोकांची कंप्लेंट असते की ओमदादा तू कमेंट का डिलीट करतो, तर तेच कारण असतं की तुम्ही काय करता, ते वाईट बोलतात ना, ते 4 चौघं वाचतात आणि त्यानंतर अजून 4 चौघं वाईट कमेंट करतात. मग त्यामुळे नकोच, त्यापेक्षा डिलीट केलेली बरी. तर असं ह्या मताचा मी आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओज वगैरे कसे वाटतं, काय वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तरी तसं तर मी दररोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. अजूनही तुम्हाला क्लाउड किचन विषयी काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, किंवा माझ्या इंस्टाग्रामवर येऊन मला मेसेज करू शकता. आणि या पोरीने आज होमवर्क केलेलं नाही, जास्त सांगा काही का केला नाही केला होमवर्क? ना. काय केला म्हणते? स्पेलिंग वगैरे चालू झालं का आता? स्पेलिंग नाही, आता ABCD. काय आयुष्यभर ABCD शिकायची काय माहिती आता? पहिलीला गेल्यावर फर्स्टला. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओज वगैरे कसे वाटतात, काय वाटतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाकी आमची जी झोमॅटो आणि स्विगीची जर्नी आहे ती तर मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतच राहील काय चालू आहे काय नाही म्हणून. आणि आज व्हिडिओ जरा उशिरा शूट करतो आहे, जवळपास 1:30 वाजता आहे आता, आणि 2 वाजता तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल. मी ट्राय करतो लवकर शूट करायचा, पण माझं काय माहिती का, अंगच एवढं दुखायला लागलं की मी शूट करायचं विसरून जातो, किंवा मग शूट करणं माझ्या लक्षात राहत नाही, तो एक विषय येतो. त्यामुळं मी डिलाय करत असतो व्हिडिओचा. कारण की काय ना, दिवसभर पण तेच काम आणि नंतर व्हिडिओ पण शूट करायचं तेच काम. झाले आता 5 वर्षापासून तेच काम चालू आहे, व्हिडिओ काढणं. तुम्ही विचार करा, एखादा माणूस जर कंटिन्यू तेच काम करत तर कधी ना कधी तो बोर होणार त्या कामातून. आणि तेच माझं झालेलं आहे. मला एवढा त्रास होतोय ना कधी कधी. आणि त्यातल्या कोमलला मोबाईल घेऊन दिलेला, कोमलला मला व्हिडिओ शूट करतं, ती सुद्धा व्हिडिओ शूट करत नाही आता. कायच बोला आता. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटाल. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.